नमस्कार शेतकरी मित्रांनो 4 जून नंतर बंद होणार पीएम किसान योजना। केंद्र सरकारचा मोठा निर्णय। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना ही देशामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत लोकप्रिय योजना आहे। ज्या योजनेअंतर्गत देशामधील शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येत आहे। परंतु आता या योजनेवर संकटाचे सावट घोंघावत आहे। तर मग 4 जून नंतर म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन सरकारकडून या योजनेमध्ये मोठे बदल करण्यात येऊ शकतात, असे स्वतः पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाहीर देखील काल करण्यात आले आहे। याबरोबरच नवीन सरकारकडून ही योजना थेट बंद करण्याचे संकेत देखील सध्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळे ही योजना बंद करण्यामागील नेमके कोणते कारण आहेत व पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर जाहीर करण्यात आलेली सविस्तर माहिती काय आहे, चला तर मग आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारकडून जानेवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली। सध्या या योजनेला 5 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून योजनेअंतर्गत आतापर्यंत 16 हप्ते योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांना देखील वितरित करण्यात आले आहेत व आता योजनेचा पुढील म्हणजे 17वा हप्ता हा लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना वितरित करण्यात येऊ शकतो, अशा चर्चा सुरू असताना पीएम किसान योजना येत्या जून महिन्यामध्ये म्हणजे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर थेट बंद होणार असे सांगण्यात येत आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत देशामधील पात्र लाभार्थ्यांना या 5 वर्षामध्ये एकूण 16 हप्त्यामध्ये 32,000 रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात आला आहे व देशामध्ये सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि येत्या जून महिन्यामध्ये स्थापन होणाऱ्या नवीन सरकारच्या मुहूर्तावर पीएम किसान योजनेसंदर्भात एक अत्यंत मोठी धक्कादायक बातमी देखील समोर येत आहे। तर मग या योजनेचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा झाला आहे, यासाठी नीती आयोगाने देशामधील 5,000 शेतकरी कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले आहे। हे सर्वेक्षण देशामधील 24 राज्यांमध्ये होणार असून यामध्ये महाराष्ट्र राज्याचा देखील समावेश असणार आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत, हे तर सर्वांनाच माहिती आहे। परंतु या पैशाची शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी कितपत मदत होते हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तसेच नीती आयोगाकडून शेतकऱ्यांच्या पीक पद्धतीमध्ये झालेले बदल, आर्थिक स्वयंपूर्णता, बाजारपेठ साठवणूक यासोबतच आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करण्यात येणार आहे। या निकषांच्या आधारे योजनेचे मूल्यमापन करून या योजनेमध्ये काही बदल करण्यात येणार का किंवा ही योजना बंद करण्यात येईल याचे मूल्यमापन आता करण्यात येणार आहे। तसेच 4 जून नंतर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेमध्ये काय बदल होतात किंवा योजना बंद केली जाते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। ज्या सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली आहे त्यांच्याकडून जाहीरनाम्यामध्ये ही योजना पुढे 5 वर्ष सुरू ठेवण्याचे आश्वासन देखील देण्यात आले आहे। परंतु सरकार नवीन आले तर या योजनेचे निकष काय होईल हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, नीती आयोगाच्या तज्ञ अधिकाऱ्यांच्या मते 4 जून नंतर देशामध्ये नवीन सरकार स्थापन झाले तरी देखील ही योजना बंद करण्यात येऊ शकत नाही। परंतु योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण असे बदल होण्याची शक्यता देखील नाकारली जाऊ शकत नाहीये। तसेच या योजनेच्या अनुदानामध्ये दुपटीने वाढ करून शेतकरी राजाला दिलासा देण्यात यावा, कारण की या महागाईच्या काळामध्ये 4,000 रुपयाने आणि 6,000 रुपयाने काहीच होत नाही। त्यामुळे पीएम किसान योजनेचे अनुदाने वार्षिक 6,000 रुपयावरून 12,000 रुपये करावेत, अशा प्रकारची शेतकऱ्याकडून मागणी करण्यात येत आहे। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।